सर्वांना नमस्कार. कल्पना करा की आपल्याकडे दोन त्रिकोण आहेत. एक अगदी लहान आणि दुसरा खूप मोठा. त्यांचे आकार अगदी सारखे आहेत, पण त्यांच्या आकारमानात खूप फरक आहे. आता हे दोन त्रिकोण समरूप आहेत. आता इथे एक गंमत आहे. जर एका त्रिकोणाची बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या दुप्पट असेल, तर त्याचं क्षेत्रफळ किती पटीनं मोठं असेल? ते दुप्पट असेल की तिप्पट? नाही, ते प्रत्यक्षात 4 पटीने मोठं असेल. चला तर मग समरूप त्रिकोण पाहूया आणि त्यांच्या क्षेत्रफळांचे आणि बाजूंचे नेमके काय नाते आहे ते समजून घेऊया. यासाठी आपल्याला समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं प्रमेय पाहावं लागेल. हे प्रमेय असं सांगतं की दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं. आपल्याला पक्षात दिलंय की त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पी क्यू आर हे दोन त्रिकोण आहेत आणि ते समरूप आहेत. आता आपल्याला हे साध्य करायचं आहे की त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या गुणोत्तराच्या वर्गा एवढं आहे. इथे ए बी आणि पी क्यू या संगत बाजू आहेत. त्यानंतर बी सी आणि क्यू आर आणि तसंच ए सी आणि पी आर या संगत बाजू आहेत. तर हेच आपल्याला सिद्ध करायचं आहे. आपण एका लहानशा रचनेने सुरुवात करूया. आपण ए एम हा बी सीवर लंब काढणार आहोत आणि पी एन हा क्यू आरवर लंब काढणार आहोत. आता जर आपण क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे अर्धा गुणिले पाया गुणिले उंची असतं. त्यामुळे त्रिकोण ए बी सीचं क्षेत्रफळ बरोबर अर्धा गुणिले बी सी गुणिले ए एम असं असेल आणि भागिले त्रिकोण पी क्यू आरचं क्षेत्रफळ आपण लिहू शकतो, जे असेल अर्धा गुणिले क्यू आर गुणिले पी एन. बरोबर. आता आपण हे अर्धा आणि अर्धा हे रद्द करू शकतो आणि लिहू शकतो बरोबर बी सी गुणिले ए एम भागिले क्यू आर गुणिले पी एन. याला आपण समीकरण 1 म्हणूया. पुढे जर आपण ए बी एम आणि पी क्यू एन या दोन त्रिकोणांकडे पाहिलं, म्हणजेच निळ्या आणि हिरव्या रंगाच्या त्रिकोणांमधील डाव्या बाजूचे त्रिकोण, तर आपल्याला दिसेल की कोन बी आणि कोन क्यू समान आहेत. कारण त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पी क्यू आर हे समरूप आहेत आणि समरूप त्रिकोणांचे संगत कोन एकरूप असतात. तसंच कोन एम आणि कोन एन हे सुद्धा समान आहेत आणि दोन्ही 90 अंशा इतके आहेत. त्यामुळे हे दोन त्रिकोण को को किंवा अँगल अँगल या समरूपता कसोटीनुसार समरूप आहेत. आता आपल्याला माहिती आहे की जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर समान असते. त्यामुळे ए बी छेद पी क्यू बरोबर ए एम छेद पी एन आणि याला आपण समीकरण 2 म्हणूया. आता आपण ही दोन्ही समीकरणं 1 आणि 2 या नवीन पानावर लिहू. जर तुम्ही सुरुवातीला आपल्या पक्षात काय दिलं होतं याच्याकडे लक्ष दिलं तर हे दोन त्रिकोण समरूप आहेत. जर ते समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर देखील समान असते. त्यामुळे ए बी छेद पी क्यू बरोबर बी सी छेद क्यू आर बरोबर ए सी छेद पी आर असं आपण लिहू शकतो. आपण फक्त हे पहिलं प्रमाण हायलाईट करूया. याला आपण समीकरण 3 म्हणूया. आणि आता मी हे पहिलं प्रमाण हायलाईट करणार आहे इथे. हे ए बी छेद पी क्यू बरोबर बी सी छेद क्यू आर. आता जर तुम्ही इथे बघितलं तर ए बी छेद पी क्यू बरोबर ए एम छेद पी एन आहे. मी त्याची किंमत इथे ठेवू शकतो. तर या ए एम छेद पी एनच्या जागी मी ए बी छेद पी क्यू असं लिहू शकतो. तर मी इथे ए बी छेद पी क्यू लिहू शकतो आणि बी सी छेद क्यू आरच्या जागीसुद्धा मी ए बी छेद पी क्यू लिहू शकतो. आणि त्यामुळे समीकरण 1, 2 आणि 3 वरून आपल्याला असं मिळतं की क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे ए बी छेद पी क्यूच्या वर्गाच्या बरोबर आहे. त्यामुळे हे गुणोत्तर बी सी छेद क्यू आरच्या सुद्धा वर्गाच्या बरोबर आहे आणि हे ए सी छेद पी आरच्या सुद्धा वर्गाच्या बरोबर आहे. आणि हेच आपल्याला साध्य करायचं होतं, नाही का? समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या गुणोत्तराच्या वर्गा एवढं असतं. आता आपण एक उदाहरण पाहूया. या सराव प्रश्नात आपल्याला दिलेलं आहे की त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण डी ई एफ हे दोन त्रिकोण समरूप आहेत आणि त्यांची क्षेत्रफळं अनुक्रमे 64 सेंटीमीटरचा वर्ग आणि 121 सेंटीमीटरचा वर्ग आहेत. जर ई एफची लांबी 15.4 सेंटीमीटर असेल तर आपल्याला बी सीची लांबी काढायची आहे. आता आपण पाहिलं आहे की समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या गुणोत्तराच्या वर्गा एवढं असतं. कारण आपल्याला ई एफ दिलेली आहे आणि आपल्याला बी सी ही लांबी शोधायची आहे. त्यामुळे आपण फक्त या भागाचाच विचार करणार आहोत आणि त्यामुळे आपण असं लिहून घेऊ. त्रिकोण ए बी सीचं क्षेत्रफळ हे 64 सेंटीमीटरचा वर्ग आहे आणि डी ई एफचा 121 सेंटीमीटरचा वर्ग आहे. तर म्हणून आपण त्यांचं गुणोत्तर 64 भागिले 121 असं लिहून घेतलं. आणि बी सीची लांबी आपल्याला काढायची आहे, पण आपण ई एफची लांबी याच्यात ठेवली तर आपल्याला 64 भागिले 121 बरोबर
बी सी भागिले 15.4 या कंसाचा वर्ग असं मिळेल. जर का आपण डाव्या बाजूला वर्गमूळ घेतलं तर 64चं वर्गमूळ 8 आणि 121चं वर्गमूळ 11 बरोबर आपल्याला मिळेल बी सी भागिले 15.4, कारण आपल्याला उजव्या बाजूला सुद्धा वर्गमूळ घ्यावं लागेल. आता यावरून आपण बी सी काढू शकतो. अशा प्रकारे बी सी बरोबर 8 गुणिले 15.4 भागिले 11 म्हणजेच 11.2 सेंटीमीटर. आणि अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे.